तर आज बनवणार आहे मी पालक पनीर. चला पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया. मी एक जुडी पालक घेतलेला आहे आणि पालक मस्त निसून स्वच्छ धुवून घेते. आता अशा प्रकारे चला पालक धुवून घेते मी. आता स्वच्छ असा पालक धुवून घ्यायचा आणि मस्त शिजू टाकायचा. चला आता आपण पालक शिजवायला टाकूया. आणि मी हे पाणी थोडंसं घेतलेलं आहे आणि ती पालक मी शिजवून घेते. तर अशा पद्धतीने आपण पालक शिजवून घेणार आहोत. गॅस चाललेला आहे, सुरूच आहे गॅस आणि आपण ठेवून देणार आहोत. चला तर आता आपण दुसरी तयारी करूया. पालक मस्त शिजू टाकलेला आहे. आता मी थोडंसं कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. मागतच टोमॅटो आहे. चला दाखवते मी तुम्हाला तयारी नंतर की. आणि हे कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी पालकमध्ये शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि थोडंसं 1-2 वेळा त्याला उकळी येऊ द्यायची. नंतर मग आपण थंड झाल्यानंतर मिक्सरातून काढून घेऊया. चला तर मी लसूण काढून घेते आणि थोडेसे काजू बदाम मी टाकणार आहे. सगळं मस्त शिजवून घेतो मी, पाहू शकतो. तरी आपल्याला मस्त शिजू द्यायचे आहे. तर हे पहा, पनीर मी तर कापून घेतलेलं आहे. पनीरची भाजी मस्त अशी पनीर. मला पनीर भुर्जी आवडते पण आरूला पालक पनीर आवडते, म्हणून मग आरूसाठी मी आता स्पेशल पालक पनीर बनवणार आहे. तर अशा पद्धतीने मी पनीर कापून घेतलेलं आहे, पाहू शकता. मस्त असं पनीर मी कापून घेतलेलं आहे. चला सगळं पनीर कापून घेते, नंतर फ्राय करते, दाखवते तुम्हाला. मग आपण हे मस्त थंड करून घेऊया पालक आणि टोमॅटो आणि कांदा. हेच पाणी मी भाजीले रस्सा करणाऱ्याच पाण्याचा. चला हे काढून घेते आणि थंड होऊ देते. चला थोडंसं तूप टाकून आपण पनीर मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं टाकायचं तूप मस्त. आणि त्यातून थोडंसं थोडंसं मीठ आणि हळद टाकायची. हळद नाही टाकायची आणि मीठ टाकायचं आणि पनीर मस्त टाकून द्यायचं अशा पद्धतीने. मस्त असं फ्राय करून द्यायचं. थोडंसं नमक असं वरून टाकलं की छान असे पीस लागतात पनीरचे. आणि तिथपर्यंत आपण हा आपला मसाला काढून घेऊया. चला मिक्सरमध्ये आपण मस्त काढून घेऊया. अशा पद्धतीने मस्त आपलं पालक आणि कांदा टोमॅटो आणि काजू बदाम मस्त आपण मिक्स करून पेस्ट केलेली आहे. तर पनीर मस्त असं तुपात फ्राय केलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून अप्रतिम लागते. आणि चवदार होते तीच. मग लेकरं खातात आवडीने, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं कधी पण फ्राय करायच्या वेळेस. जास्त तेलामध्ये फ्राय करून द्यायचं. म्हणजे आपलं फ्राय करून झालेलं आहे पनीर, करू शकता तुम्ही. चला आता आपण तडका देऊया. असं जास्त तेल नाही टाकत आता मी, कारण की तुपात मस्त असं फ्राय झालेले आहेत ते पनीर.
आणि मस्तपैकी तेल टाकून घेतलेलं आहे. आपलं तेल मस्त असं तपलेलं आहे आणि आता त्यातले आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं. मसाल्यात मी जिरे नाही घेतलेलं. जिरं आणि मसाला पूर्ण टाकून देणार आहोत आता. तर हा आपला मसाला तर अशा पद्धतीने आपला मस्त असा मसाला काढून घेतलेला आहे बघा. चला आधी मस्त आपण आता मसाला टाकून देणार आहोत. तेल टाकलेलं आहे आपलं. छान कडक मसाला होईपर्यंत थोडंसं धनिया पावडर आणि हळद, चवीनुसार मीठ आणि तिखटसुद्धा 2 चम्मच मिरची पावडर टाकून घेणार आहे. थोडंसं तिखट शिल्लक टाकलेलं आहे पाहू शकता. आणि मस्त असं गरगरीत फिरून घ्यायचं आणि चांगला मसाला होऊ द्यायचा. तर आपलं मस्त असं मसाला होऊ द्यायचा. मसाला व्हायच्या वेळेस कधी पण थोडंसं गरम पाणी टाकत राहायचं. छान होतो मसाला. तर चला नंतर दाखवते तुम्हाला. आणि हा मसाला मी पनीर मसाला टाकणार आहे. आणि मस्त असं फिरून घेणार आहे. एकदम छान सुगंध सुटलेला आहे आपल्या पनीर मसाल्याला. थोडंसं पाणी आपण परत टाकूया अशा पद्धतीने. तर आपला मसाला मेन म्हणजे भाजी चवदार आणि छान होण्याचं कारण एवढंच असते की मसाला आपण पूर्णपणे छान होऊ द्यायचा तेलामध्ये. त्या भाजीला चव उतरते पाहू शकता. मस्तपैकी आपला मसाला झालेला आहे. आता आपण टाकणार आहोत त्यांनी फ्राय केलेलं पनीर. फ्राय केलेलं पनीर टाकलेलं आहे पाहू शकता. भाजी आपली मस्त अशी झालेली आहे. आणि थोडंसं पाणी मी टाकणार आहे. मस्त पातळ नको भाजी. तर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चला जवळून दाखवते तुम्हाला. पहा मस्त अशी झालेली आहे आपली भाजी. आणि मस्त पनीर भात, पनीर पालक आणि भात आणि मस्त चपात्या. तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार होत आहे. चला थोडीशी शिजू द्या, नंतर तुम्हाला मी दाखवते प्लेटमध्ये काढून. हे बघा प्लेटमध्येच मी काढणार आहे. तर अशा पद्धतीने आपली भाजी मस्त पालक पनीर तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अशा कमेंट करा पाहू शकता. चला या पनीरची भाजी खायला.